घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अजितदादा आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील। अशा वेळी इतर मंत्री कोण असतील, त्यांचं मंत्रिमंडळ कसं असेल, त्या मंत्रिमंडळात आणखी कोण कोण असतील, कोण चेहरे असतील। असं म्हटलं जातंय की यावेळीचं मंत्रिमंडळ हे तरुण असेल, कारण प्रत्येक पक्षाला भविष्याचा विचार करायचा आहे। पुढच्या 15 ते 20 वर्षाचा विचार करत असताना त्यांना नवी फळी मैदानात उतरवावी लागेल। जुन्यांना काहींना आराम द्यावा लागेल, मार्गदर्शक मंडळात काही जणांना टाकावं लागेल। मग अशा वेळी काहीतरी क्रायटेरिया, मग 50 वर्ष वय असलेल्या पुढच्यांना संधी नाही, अशा चर्चा आहेत। प्रत्यक्षात ते घडणार आहे का? तर ही आतली दृश्य आहेत राज्यपाल यांच्या भेटीच्या दरम्यानची, आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इथं पार पडते। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया। उदय, आपण प्रेक्षकांना समजून सांगूया ही सगळी प्रक्रिया पुढची नेमकी कशी असणार आहे? जी संसदीय कार्यप्रणाली आहे त्यानुसार जो विजयी मोठा पक्ष असो त्या पक्षाला सर्वप्रथम राज्यपाल सत्ता स्थापनेची संधी देतात। त्यानुसार त्यांचा जो विजयी मोठा पक्ष असेल त्यांचा गटनेता निवडला जातो। तो गटनेता निवडल्यानंतर तो गटनेता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतो। मात्र राज्यामध्ये आपण पाहिलंय की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती। त्यावेळी महायुतीचे 3 पक्ष जे आहेत प्रमुख, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भाजप असेल, या तिन्ही पक्षांचे गटनेते आता राज्यपालांकडे दाखल झालेले आहेत। राज्यपालांकडे ते सत्ता स्थापनेचा दावा करत आहेत, प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या संदर्भात आता राज्यपाल त्यांना शपथविधीचा आणि त्याचबरोबर विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचा देखील एक वेळ देणार आहेत। आपण कल्पना आहे की आता पुढच्या 7, 8, 9 या तारखेला विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आलेलं आहे। जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांची निवड होणार आहे। त्यानंतर हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला आपण पाहतोय की तिकडे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। मात्र तत्पूर्वी राज्यपालांचं अभिभाषण जे आहे ते देखील या विशेष अधिवेशनामध्ये म्हणजे मुंबई विधान भवनामध्ये जे नियोजित केलेलं आहे त्यामध्ये राज्यपालांचं विशेष अधिवेशन ते देखील नियोजित करण्यात आलेलं आहे। उदय, साधारण अनेक वर्ष म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या सरकार स्थापनेच्या दृष्टीनं जे पावलं उचलली जातात ही सगळी प्रक्रिया तुम्ही जवळून पाहिलेली आहे, त्याचं रिपोर्टिंग केलेलं आहे। जेव्हा सत्ता स्थापनेची ही सगळी वेळ येते तेव्हा अनेक नावं चालवली जातात, अनेक नावांची चर्चा होते आणि लॉबिंग सुद्धा होतं मंत्रिपद मिळवण्याच्यासाठी। असं काही दिसतंय का यावेळेस की आपलं नाव त्या यादीत यावं, मंत्रिपद आपल्याला मिळावं, याच्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू आहे? बरोबर विलाजी, जेव्हा विजय निश्चित झाला होता, ज्या दिवशी निकालाचा दिवस होता त्या दिवशीच्या रात्रीपासून सर्वांचं लॉबिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे। सातत्याने आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे महायुतीचे गटनेते आहेत, मोठे नेते आहेत। त्यामुळे त्यांनाच हे सर्व इच्छुक जे आमदार आहेत ते मंत्रिपदासाठी त्यांनी जे काही अर्ज जे आहे ते करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता कोणाची वर्णी लागते हे पाहावं लागेल, कारण महायुती 3 पक्षांची आहे। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा जर आपण कोटा पाहिला तर 43 हा कोटा आहे। या 43 कोट्यांपैकी जवळपास 25 जे आहेत ते कॅबिनेट मंत्री होतात। 30 पर्यंत देखील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जी आहे ती वाढवू शकतो आणि त्यानंतर उर्वरित जे आहेत ते राज्यमंत्री आहेत। त्यामुळे आता राज्यमंत्री कोणाला करतायत, कॅबिनेट मंत्री कोणाला करतायत हे पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री जे आहेत त्याच्यासाठी देखील एक रस्सीखेच जी आहे ते पाहायला मिळते आहे। त्यामुळे पालकमंत्री म्हणून देखील कोणाला निवडलं जाते हे देखील आता पाहावं लागणार आहे। मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस यांचं एकूण ही कसोटी असणार आहे की तिन्ही पक्षांना सामावून घेणं आणि तिन्ही पक्षांच्या सर्व मंत्र्यांना त्यांना योग्य त्यांना सन्मान देणं ही खरी कसोटी असणार आहे। कॅबिनेट मंत्रीपदासाठी सर्वजण आग्रही असतात, मात्र काहींना राज्य मंत्रीपद जे आहे ते दिलं जातं आणि ज्यांना मंत्रीपद दिलं जात नाही, जे इच्छुक आहे त्यांना मग महामंडळांवरती त्यांची नियुक्ती जी आहे ती केली जाते एकंदरीत। नक्कीच उदय, साधारणपणे आपण गेल्या काही दिवसातलं चित्र बघितलं। सेंटर पॉइंटला स्वाभाविकपणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते आणि लेफ्ट आणि राईट साईडला 2 उपमुख्यमंत्री होते। आता हा सेंटर बदललेला आहे, सत्तेचा हा पट सुद्धा बदललेला आहे आणि जे सेंटरला होते ते राईटला गेलेले आहेत आणि जे राईटला होते ते आता सेंटरला आलेले आहेत। हे दृश्य आता आम्ही स्क्रीनवर बघतोय, तुम्ही प्रत्यक्ष बघत असाल। ही बॉडी लँग्वेज आता बदललेली दिसते। काही दिवसापूर्वी थोडीशी अवघडल्यासारखी ती परिस्थिती होती, आज मात्र तशी बॉडी लँग्वेज दिसत नाहीये। कुठेतरी हे मान्य केलंय बदललेलं सेंटर? अगदी बरोबर आहे। राजकारणामध्ये नेहमीच अदलाबदल जी होत असते, इथे देखील आता जागा वाटप जे आहे ते बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे आता विराजमान होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावं जी आहेत ती आता आघाडीवरती आहेत। साहजिकच त्यांचा शपथविधी उद्या होणार आहे आणि यानंतर आता आधीचे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री होणार आहेत, आधीचे उपमुख्यमंत्री आता
विद्यमान मुख्यमंत्री होणार आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांच्या देहबोलीमध्ये आणि याच्यामध्ये काहीसा फरक जो आहे तो जाणवणार तर आहेतच. मात्र एकूणच कार्यप्रणाली पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचं एकूण व्याप्ती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यांच्या नावाला आणि त्यांच्या एकूणच निर्णयाला महाराष्ट्रात नेहमीच वजनदार एक राहिलेला आहे. त्यामुळे निश्चितच एक आपण पाहतो आहोत की एकनाथ शिंदे यांचं निर्णायक स्थान असणार आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील एक निर्णायक स्थान या संपूर्ण महायुतीच्या याच्यामध्ये असणार आहे. आणि महायुतीने जी काही एकजुटता दाखवलेली आहे, जी काही एकनिष्ठता दाखवली आहे, त्यामुळेच महायुतीला या महाराष्ट्रामध्ये एक मोठा असा हा महाविजय जो आहे तो मिळालेला आहे. उदय, आजच राज्यपालांना आता हे कळवलं जाईल की उद्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल, उपमुख्यमंत्री कोण असेल, मंत्रीपद याची यादी कधी जाईल राज्यपालांकडे? जेव्हा राज्यपालांकडे महायुतीचे तिन्ही गटनेते पोहोचलेले आहेत, ते पोहोचल्यानंतर ते संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे राज्यपालांना त्यांना द्यावी लागते. आणि राज्यपालांकडे आपण पाहतो की मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार आहे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार आहे, त्याचबरोबर मंत्री म्हणून कोण शपथ घेणार, त्यांची देखील संपूर्ण यादी जी आहे ती द्यावी लागते. आणि त्यानंतर राजशिष्टाचार विभाग जो आहे राज्य सरकारचा आणि त्याचबरोबर राज्यपालांचा, हे राजशिष्टाचार विभाग जो आहे हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे ते नियोजित करतात. बरं, पण आता जे दिसतंय एकूणच हे सगळं सत्तांतर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही उदय, तुम्हाला माहिती आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री वेगळे होते, आता वेगळे होणार आहेत. एका मुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या मुख्यमंत्र्यांकडे हा पदभार जाणार आहे. सत्तांतर आहे एक प्रकारचं. त्यांचं अंतर्गत असलं तरी हे सत्तांतर आहे. हे स्मूथली व्हावं याच्यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याचा, त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण आता 2 जे निरीक्षक आलेले आहेत ते सुद्धा सहभागी झालेत या बैठकीत. अगदी बरोबर आहे. आपण पाहतो की एकूणच महायुती आहे आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री अदलाबदल होते आहे. मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे आपण पाहतो आहोत की सत्ता बदल मोठ्या प्रमाणात नसेल तर नेतृत्व बदल जे आहे खऱ्या अर्थानं ते नेतृत्व बदल होत आहे. त्यामुळे इतर जे आधीचे नेतृत्व होतं त्यांना देखील विश्वासात घेऊनच पुढचा कामकाज जे ते केलं तर असं दोन्ही म्हणजे तिन्ही गटाने त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पुढील कामकाज जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केलं जाणार आहे. त्यांना साथ जी आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असणार आहे. महायुती पुन्हा एकदा सत्तेमध्ये येत आहे, त्यामुळे फारशी अडचण जी आहे ती सत्ताधाऱ्यांना नसणार आहे. फक्त नेतृत्व बदल जे आहेत राज्याचं ते करण्यात आलेलं आहे. नक्कीच, पण उद्या साधारण किती लोक मंत्रिपदाची शपथ घेतील याच्याबद्दलचा काही तपशील मिळू शकलाय? विलास, जी आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा शपथविधी सोहळा जो आहे तो उद्या नियोजित करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फक्त 15 मिनिटांचा अवधी जो आहे तो या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आणि या 15 मिनिटांमध्ये काही दिवसांमध्ये करणार असल्याची माहिती मिळते. कारण त्याबद्दल चर्चा जी आहे अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे इतर मंत्र्यांची चर्चा जी आहे इतर मंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो काही दिवसानंतर होणार असल्याची माहिती मिळते. याचा अर्थ डेडलॉक अजून कायम आहे असं म्हणता येईल आपल्याला? डेडलॉक अजून सुटलेला नाहीये. कारण फक्त मंत्री आणि खाते वाटपच नाही तर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री जे आहे ते देखील वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे त्या संदर्भातली चर्चा जी आहे ते अपूर्ण असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे पहिल्यांदा 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे 3 पक्षांमध्ये एकूणच जे आहे खाते वाटप आणि जे काही विभागणी आहे ती केली जाणार आहे. आणि त्यानंतर जे पालकमंत्रीचे वाटप आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत संपूर्ण मंत्रालयांचं वाटप झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पुढील पालकमंत्रीपद जे आहे त्यांचं देखील एक यादी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे. नक्कीच, आपण प्रेक्षकांना सांगूया की राज्यपाल राजभवनावरची ही थेट दृश्य आहेत जिथं मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यानंतर उगवते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, रावसाहेब दानवे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर उदय सामंत सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि दिल्लीतून आलेले जे निरीक्षक आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी हे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत. राज्यपाल थोड्याच वेळात पोहोचतील आणि त्यांच्याकडे मग महायुतीचे हे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. आणि कदाचित उद्या जे शपथ घेतली जातील त्या शपथेच्या संदर्भातली नावांची यादीसुद्धा राज्यपालांना दिली जाईल आणि त्यानंतर मग ही सरकार स्थापनेच्या संदर्भातली ही प्रक्रिया सुरू होईल. उदय, तुम्हाला आठवत असेल जेव्हा 2022ला सत्तांतर झालं होतं तेव्हा बराच काळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपाल आलेले आहेत. मी येतो उदय तुमच्याकडे.
आपण थेट जातो. महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण महायुतीचे प्रमुख 3 नेते हे राजभवनावरती पोहोचलेले आहेत आणि राज्यपाल यांना ते आज सत्ता स्थापनेचा दावा त्यांच्याकडे करणार आहेत. राज्यपालांना आज ती यादी दिली जाईल जी उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतील. खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ नसते. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाची शपथ जी घेतली जाईल त्याच्याबद्दलचा नावं ही आज दिली जातील. CP राधाकृष्णन राज्यपाल हे थोड्या वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे अभूतपूर्व यश महायुतीला मिळालं त्या यशाच्या नंतर अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला अपेक्षित होती. त्याच्याबद्दलचा मोठा सस्पेन्ससुद्धा निर्माण झालेला होता. अखेर एका प्रश्नाची उकल होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला प्रश्न मुख्यमंत्री कोणाचा होणार, मुख्यमंत्री कोण होणार. आता या 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली असली तरी हे मंत्रिमंडळ नेमकं कसं असणार याबद्दलचा तपशील मात्र समोर येऊ शकलेला नाही आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण पुन्हा थेट त्यांच्याकडे जातोय. प्रणाली, ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यपाल यांच्याशी संवाद केला जातोय. काय त्याच्याबद्दलचा तपशील आहे? जसं मी मगाशी सांगत होते की आधी आत्ता जे सरकार नवीन सगळी विधानसभा निवडून आलेली आहे या विधानसभेचे त्या पक्षाचे, कारण हे युतीचं सरकार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाचा त्यांचा गटनेता निवडीची प्रक्रिया आज पूर्ण झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आधीच त्यांचे गटनेते निवडलेले होते, परंतु भाजपचा मात्र गटनेता निवडला गेलेला नव्हता. प्रणाली मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. त्यांनी आता राज्यपाल CP राधाकृष्णन यांना ते पत्र सादर केलेलं आहे आणि कदाचित आता यापुढची प्रक्रिया जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होईल आणि राज्यपालांनी सुद्धा त्यांना निमंत्रित केलेलं आहे. प्रणाली, या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत, परंतु यांची सगळ्यांची पूर्तता, कारण हे संपूर्ण कामकाज प्रशासकीय कामकाज होणं गरजेचं असतं. आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला याच सगळ्या पळवाटांचा फायदा घेऊन अनेक वेळेला वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे सगळ्या नियमांचं अगदी तंतोतंत पालन करणं अतिशय गरजेचं असतं आणि ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत आहे. काळजीवाहू